मित्रांनो, वनराई नर्सरीमधून मी शरद मराठे आपलं स्वागत करत आहे. आज मी एक विषय घेऊन आलो आहे की आंब्याची कलमं कशी बांधावी. आंब्याची कलमं बनवताना सर्वप्रथम आपल्याला लागतो तो बाटा. आता बाटा कुठला पाहिजे तर तो नेहमी गावठी असला पाहिजे. गावठी पाट्यावरची कलमं जी आहेत ती खूप चांगल्या पद्धतीने वाढतात, खूप वर्ष टिकतात आणि आपल्याला अनेक वर्ष चांगला आंबा काढायला मिळतो. तेच जर आपण हापूस किंवा आपला केशर ह्याच्यावर जर बांधला तर त्याच्यावरही झाडं तयार होणार नाही असं नाही, पण त्याचं आयुष्य, त्याची उत्पादन क्षमता ह्याच्यावर हा फरक पडत असतो. त्यामुळे लक्षात ठेवा की तुम्ही रायवळ आंबा किंवा गावठी आंबा ह्याचीच कलमं तयार करता. आता सर्वप्रथम काय करावं लागेल, तुम्हाला ही अशी रोपं तयार करावी लागतील. आता हे काय केलं आहे, एका पिशवीमध्ये 2 टाकलेले आहेत. जे जवळजवळ असतील ते असं, हा जो एक जवळजवळ आहे त्याचं कलम बांधलं जाईल, हा एक इकडे जवळजवळ आहे त्याचं बांधलं जाईल. पण हे जे लांब आहे हे थोडं जवळ घेणं कठीण होतं, त्यामुळे एकाच ह्याच्यावर बांधलं जाईल. 2 बाट्यावर बांधला तर तो जास्त चांगल्या पद्धतीने वाढतो. सिंगल बाट्यावरचाही चालतो. तर पहिल्यांदा तुमचा बाटा रुजवा आणि ही अशी रोपं तयार करून घ्या. आता आपण नंतर पुढची स्टेप बघूया. हे रत्ना आंब्याचं झाड आहे आणि ह्याची आता काडी आपण काढतो आहोत याचं कलम बनवण्यासाठी. काडी ही याची काढून ही अशा पद्धतीने कट करावी लागते. ह्याची पानं कट करून सगळी पानं काढावी लागतात आणि ही अशी ही काडी तयार होते. ही काडी आपण कलम बनवण्यासाठी वापरतो. ह्या आता काड्या इकडे गोळा करून आणलेल्या आहेत. ह्या अशा, हे बघा, हे असे काड्या आहेत ह्या. आणि ह्या काड्या आता आपल्याला 22 टीनमध्ये, म्हणजे बुरशीनाशक आहे त्याच्यामध्ये बुडवायच्या असतात. ह्या अशा पद्धतीने 22 टीनचं पाणी घ्यायचं, 2 ग्राम प्रति लिटर ह्या प्रमाणामध्ये ते 22 टीनचं पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये ह्याला असं बुडवून ठेवायचं. 5 मिनटं बुडवून ठेवलं की ह्याच्यामध्ये ते 22 टीन थोडं आतमध्ये जातं. त्यामुळे जी बाहेरून येणारी जी बुरशी असते त्या बुरशीचा त्याच्यावर काही अटॅक होत नाही आणि रोपं चांगल्या पद्धतीने राहतात. आता पुढच्या भागामध्ये तुम्हाला रोपं कशी बांधायची ती दाखवू. आता आपण आंब्याची कलम बनवायची ह्याच्या शेवटच्या भागामध्ये आलो आहोत. आता माझ्याकडे दापोलीवरून हे मित्र आलेले आहेत, त्या प्रत्येकांचा आपण परिचय घेऊया आणि ते आपला परिचय स्वतः देतील. दादा तुम्ही सांगा, तुम्ही कुठून आलात? दापोली, रायचंद घडवले. बरं. दादा तुम्ही? नमस्कार, अनिल रामचंद्र दवंडे. आम्ही दापोलीचे कलम बांधणारे माणसं आहोत. बरं. आणि दादा आपण? मी प्रदीप थोरे, दापोलीतूनच आलो आहे. हा 2रा वर्ष आहे आमचं इथे येण्याचा. बरं, तुम्ही आम्हाला ह्याच्यामध्ये ही माहिती देऊ शकाल का की काडी कशा पद्धतीने घेतली पाहिजे आणि कसं त्याला कट करायचं, कसं बांधायचं, त्यामुळे आमच्या प्रेक्षकांना हे माहिती होईल की कलम कसं चांगल्या पद्धतीने बनवलं जातं. सगळं ह्याला काडी आपल्याला पाहिजे त्या जातीवंत झाडाची 6 महिने वयाची काडी घ्यावी. ती काडीचं टॉपचा डोळा हा फुगीर असला पाहिजे. आणि कलम बांधताना काडीला असा काप, डोळा कसा फुगीर असतो ते जरा दाखवाल का? काडीला डोळा असा फुगीर असावा. अच्छा. आणि पहिला काडीचं काप घेऊन, काही लोक अगोदर बाट्याचा काप घेतात तर काही काडीचा काप घेतात. कुठलाही अगोदर घेतला तरी चालतंय, प्रत्येकाच्या बांधणीवरती आहे. नंतर बाट्याचा असा छेद घेऊन त्यामध्ये ही काडी अशी एक बाजूला साल त्याची मॅच करायची. एक बाजू कोणती तरी एक बाजूला का करावं, त्याचं कारण काय? मध्य का ठेवू नये? मध्ये का ठेवू नये? मध्ये ठेवल्याने कलम मरतात, कारण मुळात त्याचा जोड व्यवस्थित होत नाही. सालीतूनच अन्नरस जे कॅलस हे होतंय ते तिथे मॅच होतंय. म्हणजे मित्रांनो, सालीला साल लागली पाहिजे तेव्हाच ते कलम जगतं, नाहीतर ते कलम मरणार. तर हा महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवा. अजून एक आपण बघूया कशा पद्धतीने करतात ते.
ही किती बारीक काडी आहे बघा, त्याला कापलेलं आहे. आणि आता ही कलम काडी किती जाडी आहे बघा. महत्त्वाचं आहे की एक बाजू त्याची दुसऱ्या बाजूला लागलेली असली पाहिजे. साधारण ह्यांना एक कलम काडी बांधायला 1 मिनिट पण लागत नाही, कारण त्यांनी वर्षानुवर्ष हे काम केलेलं असल्यामुळे त्यांचा त्याच्यावर चांगला हात बसलेला आहे. तुम्ही जेव्हा कराल तेव्हा तुमचंही कदाचित फेल्युअर होईल, कारण तुम्हाला ह्याच्यातले बरे काही कल्पना नाही आहे. काही गोष्टी आपण अनुभवातून शिकतो. तर हे तुम्ही बघा आणि ह्याच्यापुढे तुम्ही भविष्यामध्ये जेव्हाही कलम बनवाल किंवा काडी कशी जोडायची ह्याच्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या संग्रहात ठेवा. बरं, आता हे झालं कलम बांधणीचं. आता आपल्याला शेवटचा टप्पा, त्याच्यामध्ये आपल्याला त्याला जे कलमं ठेवायची आहेत ती कशा पद्धतीने ठेवायची आहेत ह्याच्याबद्दल माहिती द्याल का? हो, ह्याला आपल्याला कलम ठेवण्यासाठी एक प्लास्टिक आच्छादनाची एक शेड लागते, कारण पावसात ठेवली तर कलम मरू शकतात. बुरशी वगैरे येऊन अति पाणी होऊन त्याला रोग येऊ शकतो. त्याच्यामुळे पॅक शेड असावी. शेडमध्ये साधारण 30 ते 35 डिग्री सेल्सिअस तापमान असावं, त्याच्यापेक्षा जास्त जाऊ नये. ह्युमिडिटी साधारण 99 ते 100% असावी. आणि पाण्याचं नियोजन मात्र व्यवस्थित करावं. अति पाणीसुद्धा ह्याला धोकादायक ठरू शकतं, कारण बुरशी वगैरे वाढू शकते. त्याच्यामुळे पाण्याची आवश्यकता आहे तेवढंच पाणी द्यावं. बरं, आणि ह्याला टनलमध्ये बंद करून ठेवावं लागेल ना त्याला. आणि त्या जर टनल आपण जर केलं नाही तर टेम्परेचरचा फरक पडेल आणि कलम जोड चांगला होणार नाही. हां, बरोबर. तर मित्रांनो, तुम्हाला समजलं असेल कशा पद्धतीने करावं. आता काय आहे की हे रोपं बांधतायत दुसऱ्या ठिकाणी आणि नेऊन ठेवतोय आम्ही दुसऱ्या ठिकाणी. तर त्या ठिकाणी मी तुम्हाला नेऊन दाखवतो की कशा पद्धतीने आमचा टनल आहे आणि कशी रोपं ठेवलेली आहेत. हा आमचा टनल आहे, अशा पद्धतीने बनवलेला. हे तुम्ही हे खास लक्षात ठेवा की कशा पद्धतीने बनवला पाहिजे, काय याच्यात महत्त्वाचं आहे. तर आम्ही याच्यामध्ये खर्च कमी करण्यासाठी हा बांबू उभा केला आणि वरती प्लास्टिकचे पाईप टाकले. कसं आहे की लोखंडाचे पाईप तुम्ही टाकू शकता, पण माझं तुम्हाला असं सजेशन राहील की पहिल्यांदा प्लास्टिकचा पाईप घेऊन हे अशा पद्धतीने वाकवलेले आहेत तसे वाकवून करा, म्हणजे तुमचा खर्च कमी होईल. त्या रोपातून तुम्हाला जी काही उत्पन्न येईल त्या उत्पन्नातून तुम्ही दुसऱ्या वर्षी मग परमनंट हे करा. हे माझं दुसरं वर्ष. आता पाईप हे काही गरमीमुळे वाकलेले आहेत, पण आता आम्ही हा सीझन ह्याचा संपला की आम्ही दुसऱ्या पद्धतीने करू. हे बघा, पूर्ण बाजूने ह्याला पूर्ण झाकलं गेलेलं आहे, दोन्ही साईडला झाकलं गेलेलं आहे, कुठेही हे फाटलेलं नसावं. आता शेवटचं टोक सध्या उघडं आहे, कारण आता पावसाचे दिवस आहेत त्याच्यामुळे. नाही तर जेव्हा गरमी असेल तर त्यावेळेला किंवा अति पाऊस पडत असेल तर मग त्याची हे पाठचं दार आणि हा पुढचा गेट हे दोन्ही बंद ठेवावं लागतं. तेव्हा ह्याच्यामध्ये मॉइश्चर आणि ह्युमिडिटी मेंटेन होते. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. जर हे तुम्ही नाही केलं तर तुमची रोपं तुम्हाला असं जाणवून येईल 15-20 दिवसात मेली. तर ती रोपं मरू नये म्हणून हे टेम्परेचर आणि मॉइश्चर ठेवणं गरजेचं आहे. हा भाग कोणीही व्हिडिओमध्ये कुठल्याही व्हिडिओमध्ये सांगत नाहीत. ते फक्त सांगतात की कलमं कशी बांधायची. पण कलम बांधल्यानंतर जर हे क्लायमेट जर तुम्ही मेंटेन नाही केलं तर तुमची रोपं 100% मरणार. तर त्यामुळे हे लक्षात ठेवा. तुम्ही तुमची रोपं बांधा. कॉमेंटमध्ये मला कळवा तुम्हाला काय त्याच्यात सक्सेस मिळाला, काय फेल्युअर गेलं. तर तुमच्या काही झालेल्या फेल्युअर मी तुम्हाला पुढचे व्हिडिओ बनवून तुम्हाला अजून चांगलं मार्गदर्शन देण्याचा प्रयत्न करेन. नमस्कार. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.